हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे रगडा पॅटीस। तर त्यासाठी मी हे वाटाणे भिजत घातलेले होते, बघू शकताय। हे पांढरे वाटाणे आहेत। तर आपण आता हे शिजवून घेऊयात। यात चवीनुसार मीठ घालते मी। आणि थोडीशी हळद घालायची। आणि आता आपण हे कुकरला लावून घेणार आहोत। त्यासोबतच मी हे 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, तेही पॅटीस बनवण्यासाठी आपण शिजवून घेणार आहोत कुकरला। आता आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण पुदिन्याची हिरवी चटणी करून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 पेंडी पुदिना घेतलेला आहे, स्वच्छ धुवून निवडून। आणि थोडीशी कोथिंबीर घेतली, तीही स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या, थोडासा चाट मसाला घालायचा, थोडेसे 1 पाव चमचा जिरे घालायचे आणि 1 अर्धा लिंबू पिळून घ्यायचं, म्हणजे आपल्या पुदिन्याचे कलर चेंज होणार नाही। आणि थोडासा आल्याचा तुकडा, थोडंसं काळं मीठ घालायचं आणि थोडंसं आपलं साधं मीठ घालून कुटून घ्यायची चटणी। बघू शकताय तुम्ही, मस्त अशी चटणी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरवर। बघू शकताय कलर किती सुंदर आलाय। आता एका वाटीत काढून घेऊयात आपण। आणि ही चिंचगुळाची चटणी, याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे। जेव्हा मी पाणीपुरीचा व्हिडिओ टाकला होता त्यात ही चटणी बनवलेली होती, तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। हा बघा, कढई गरम करत ठेवलेली आहे मी, बघू शकता। आता यात तेल घालून घेऊयात। तेल चांगलं गरम झाले। आता पाव चमचा जिरे टाकून घेते त्यात। जिरे छान तडतडले म्हणजे आपण कांदा घालणार आहोत। बघू शकता, अर्धा कांदा घालून घेते यात। थोडासा आपल्याला नंतर लागणार आहे कांदा। कांदा छान तळला जातोय तोपर्यंत आपण हे वाटाणे बारीक करून घेणार आहोत स्मॅशरच्या साहाय्याने। आता टोमॅटो घालून घेते त्याच कांद्यामध्ये। बघू शकता तुम्ही, टोमॅटो छान आपल्याला गाळ करून घ्यायचं, व्यवस्थित शिजवून। टोमॅटो गाळ होतोय तोपर्यंत आपण बटाटा कुस्करून घेऊयात। मस्त बटाटा कुस्करून घेतलाय मी, बघू शकताय तुम्ही। थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली बारीक, ती घालून घेऊयात बटाट्यामध्ये। आपल्याला या बटाट्याचे पॅटीस बनवायचे आहेत। आणि थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार। थोडा चाट मसाला घालायचा। थोडीशी हळद घालायची, पाव चमचा। आणि छान एकजीव करून घ्यायचं बटाटा। आणि तुम्हाला जर वाटलं तर बटाट्यात थोडासा एखादा ब्रेड तुम्ही चुरून घालू शकता। ब्रेड बारीक करून सुद्धा घालू शकता, म्हणजे बाइंडिंग चांगलं येतं बटाट्याला, टिक्कीला आपल्या। असं छान मळून घ्यायचं व्यवस्थित बटाटा। आता छान पॅटीस बनवून घेते मी, एकसारखे चपटे असे, बघू शकता। मी सर्व पॅटीस बनवून घेते।
बघा हे होममेड ब्रेड क्रम्स आहेत, हे मी घरीच बनवले ब्रेड क्रम्स. तर त्यामध्ये आपण घोळवून घेऊयात हे पॅटीस ब्रेड क्रम्समध्ये. बघू शकता मस्त कोट झालेले आहेत एकदम. असंच मी सर्व टिक्कीला लावून घेते, सर्व पॅटीसला आपल्या ब्रेड क्रम्स लावून झालेले आहेत. आता ब्रेड क्रम्स लावले आपल्या पॅटीसला. आणि आता या कांदा टोमॅटोमध्ये थोडंसं आलं किसून घालू. थोडंसं आलं किसून घातलेलं आहे. आणि आपले टोमॅटो छान गललेत. आता थोडंसं लाल तिखट घालायचं. यात कोणतेही मसाले मी ॲड करत नाही आहे, फक्त लाल मसाला घातलेला आहे, चटणी. मस्त एकजीव करून घ्यायची टोमॅटो आणि कांद्याला लावून व्यवस्थित. बघू शकताय. आणि आता हे वाटाणे शिजवलेले टाकून घेऊयात आपण. हे वाटाणे शिजतानाच आपण मीठ आणि हळद घातली होती, त्यामुळे आता वरतून मीठ घालायची काही गरज नाही आहे. मस्त आपलं रगडा तयार झालेला आहे. आता रगडा उतरून घेते मी. गॅसवर आता आपण तवा ठेवून पॅटीस करून घेणार आहोत. बघू शकताय. आता तव्याला मी तेल लावून घेते सगळीकडून. आपल्याला हे पॅटीस शालो फ्राय करायचे. सर्व पॅटीस मी असे तव्यात ठेवून घेते व्यवस्थित. आता पलटून घेऊयात आपण. हे मस्त आलटून पलटून असे छान भाजून घ्यायचे ते व्यवस्थित. थोडंसं चमचाभर तेल टाकून परत पलटून घेतली मी. मस्त पॅटीस भाजून झालेले आहे आता आपले. बघू शकता तुम्ही. कलर पण किती छान झालेला आहे आणि क्रिस्पी झालेत वरून एकदम. आता आपले पॅटीस आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता प्लेटिंग तयार करायची. मी यावरती आता रगडा घालून घेते या पॅटीसवरती. तर मी प्लेट सजवते तोपर्यंत मला सांगा तुम्ही कशी वाटली रगडा पॅटीची डिश. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी. हे बघा आता याच्यावर ग्रीन चटणी आणि चिंचगुळाची लाल चटणी टाकून घेतलेली आहे मी. बघू शकताय. याच्यात थोडासा चाट मसाला लावायचा, टाकायचा. थोडासा चाट मसाला, थोडंसं काळं मीठ टाकायचं. थोडंसं लाल तिखट टाकायचं. कांदा टाकायचा, थोडासा बारीक चिरलेला कांदा. कोथिंबीर टाकायची थोडीशी. आणि थोडीशी शेव टाकायची, बारीक शेव, नायलॉन शेव. मस्त चटपटीत अशी रगडा पॅटीची डिश तयार आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू.